हा कार्यक्रम जॉय स्मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. माझ्याकडे असा कोणताही संदेश नाही ज्यामुळे तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील, पण माझ्याकडे असं काही आहे ज्यामुळे तुमच्यात परिवर्तन घडेल आणि तुम्हाला समस्यांची चिंताच उरणार नाही. आमीन. आपण आपल्या समस्यांसाठी देवाकडे प्रार्थना करतो, पण आपण बदलावं असं त्याला वाटत असतं. बघा, इस्रायली लोकांना देवाने काही करायला सांगितलं आणि त्यासाठी त्यांनी 18 वर्ष घालवली. म्हणजे देवानी त्यांना आपल्यासाठी घर बांधायला सांगितलं. ते काम त्यांनी बाजूला ठेवलं आणि 18 वर्ष ते स्वतःच घर बांधण्यात गुंतून गेले होते. ही गोष्ट आपल्याला हग्गाईमध्ये सापडते. पूर्ण गोष्ट वाचायला वेळ नाही, महत्वाचा मुद्दा वाचते. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. विस्तारित बायबल म्हणतं की देवाने हा आदेश 18 वर्षांपूर्वीच दिला होता. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गाई संदेष्ट्याच्या द्वारे प्राप्त झाले. ते असे, तर ते प्रार्थना करत होते, काय झालंय देवा, काही कळत नाहीये, नेमकं काय झालंय. जेव्हा जेव्हा मला काही मिळतं दुसरं कोणी घेऊन जातं. आणि मग देवाने त्यांना सांगितलं, तुला जाणून घ्यायचंय का नेमकं काय झालंय ते. इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय. आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करिता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही, पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही. मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकीतो. हो देवा, मला हे माहिती आहे, हेच तर आम्ही तुला विचारतोय. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष लावा. चला, कुणी इथे जागृत झालंय का आज? म्हणजे हे शक्य आहे का? मी असं म्हणत नाही हे शक्य असेल, पण कदाचित काही प्रमाणात हे शक्य असेल का की तुम्ही स्वतः तुमच्या समस्येसाठी जबाबदार असाल. म्हणजे कदाचित तसं नसेल, पण बघा, कदाचित तुम्ही सैतानाला दोष देताना, इतर सगळ्यांना दोष देताना आणि सरकारला दोषी ठरवताना तुम्ही या गोष्टीचा विचार करू शकत नाही. म्हणून मी हे सांगते तुम्हाला. आणि तुम्ही देवाला विचारू शकता की देवा माझ्याकडून असं काहीतरी झालंय का की ज्याची मला जाणीवच होत नाहीये देवा. म्हणजे या गोष्टीवर विचार करायला हरकत नाही ना. आमीन. एखादी बाई 7व्यांदा लग्न करते तशा प्रकारे उगाच वागू नका. आणि हे खरोखर घडलंय बरं का. धर्मोपदेशकाकडे ती आली आणि म्हणाली की या शनिवारी मी 7व्यांदा लग्न करते आणि माझी इच्छा आहे की तुम्ही अशी प्रार्थना करा की निदान हा माणूस तरी माझ्याशी बरं वागेल. आणि नशीब की धर्मोपदेशक जरा जास्तच धाडसी होते. त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तसं पाहता या 7ही लग्नांमध्ये तूच एक समान घटक आहेस, म्हणून मला वाटतं तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी प्रार्थना करण्याऐवजी स्वतःसाठी कर. मी नाही त्रास देत कुणाला. देवमध्ये परिवर्तन घडावं यासाठी मी प्रार्थना करत होते आणि देव म्हणाला की पण देवची समस्या नाहीच आहे. मी म्हटलं मग कोण? तर मीच आहे. तो म्हणाला तूच आहेस प्रॉब्लेम, समस्या तुझ्यात आहे. मी कशी काय समस्या असू शकते? तर ते असो, बायबलमधला माझा सगळ्यात आवडता माणूस योहान अध्याय 5 वचन 2 ते 8. यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत. तर तिथे एक मोठा असा पूल होता आणि त्याभोवती भव्य अशी
वास्तू उभारली होती आणि त्या वास्तूला अनेक दरवाजे होते आणि वर्षातून एकदा एक देवदूत तिथे येत असे आणि तो पाणी ढवळत असे आणि जो कुणी त्या तळ्यामध्ये सगळ्यात आधी जायचा आणि जर तो आजारी असेल तर तो बरा व्हायचा. वर्षातून एकदा त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. तेथे 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता. 38 वर्षे. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटलाय हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे का? आता खरं तर हा विचित्र प्रश्न आहे. आता बघा, यात गहन अर्थ लपलाय. म्हणजे येशूला असं म्हणायचं होतं की तुझं आयुष्य सुरळीत व्हावं आणि त्यासाठी जे आवश्यक ते करण्याची तयारी आहे का तुझी? तू स्वतः काही करायची तयारी आहे का तुझी? आणि आज मी मायेनं माझी पाठ थोपटून घेऊ शकते आणि अगदी प्रेमाने तुम्हाला विचारू शकते की तुमचं आयुष्य सुरळीत व्हावं त्यासाठी आवश्यक ते करण्याची तुमची तयारी आहे का? सांगा मला आज तुम्ही. तुमचे धर्मोपदेशक डोक्यावरनं हात फिरवतात त्यापेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील. टेलिव्हिजनवर पाहायला जितके कष्ट लागतात त्यापेक्षा जास्त घ्यावे लागतील. या सभेला यायला जितके कष्ट लागतात त्यापेक्षा जास्त. हे सोपं आहे. तुम्ही फक्त तिथे बसायचं, जेव्हा मी गंमत करेन तेव्हा हसायचंय तुम्हाला आणि जेव्हा गंमत करणार नाही गप्पा बसायचंय. छानचं संगीत ऐकायचंय. किती छान. यावेळी तर आम्ही छान संगीत शोधून काढलंय, आणखीन छान, अगदी आनंददायी असं संगीत. ला 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 ला. मी भाग्यवान आहे, किती छान संदेश ऐकला आणि तोही मोफत. म्हणजे तुम्हाला तिकीट सुद्धा विकत घ्यायचं नाहीये. म्हणजे तुम्हाला काहीच करायचं नाहीये, अक्षरशः काहीच नाही. पण आज तुम्ही इथे बसलायत त्यासाठी कुणाला तरी काहीतरी करावं लागलंय कधीतरी, की तुम्ही इथे बसून एक चांगला संदेश ऐकू शकाल. काही लोकांचे हात वर आहेत, ते भागीदार आहेत, म्हणजे तुमच्या तिकिटाचे पैसे त्यांनी भरलेत. आमीन. आणि मग तुम्ही टाळ्या वाजवता, तुम्ही आनंदाने ओरडता, किती छान, वाव किती छान सभा होती, खूपच छान. पण आता सभा संपलीये. आता लगेच नसली तरी थोड्या वेळाने संपेलच. तुम्ही म्हणाल की अरे बापरे, सभा तर संपली, आता तुम्ही ते संगीत ऐकू शकणार नाही, तो झगमगाट नाही, तो मीडिया सुद्धा नाही, आणि तुम्ही घरी जाऊन पुन्हा तो सगळा गोंधळ निस्तरणार आहात. बघा, माझ्याकडे असा कुठलाच संदेश नाही की ज्यामुळे तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील, पण माझ्याकडे असं काही आहे ज्यामुळे तुम्ही इतके बदलाल की तुम्हाला त्या समस्यांची चिंताच उरणार नाही. आमीन. बघा, आपण आपल्या समस्या सोडवण्यासाठी देवाची प्रार्थना करतो, पण आपण बदलावं असं देवाला वाटतं ना. ओहो, मी जे बोलते ते जरा पचवणं कठीण आहे, मला माहिती आहे. ठीक आहे, आता त्या आजारी माणसाकडे वळूया. तुला नक्कीच बरं व्हायचंय का? त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मला तळ्यात सोडायला कोणी नाहीये. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. आता मी याचा खूप विचार केलाय, कारण या माणसाबद्दल मी 42 वर्ष शिकवतेय. कदाचित या माणसाबद्दल ऐकून तुम्हाला कंटाळा आला असेल, पण मला या विषयावर बोलायचंच आहे, कारण जर तो 38 वर्ष तिथे पडून होता तर मला वाटतं की 38 वर्ष तो कमीत कमी इंचभर तरी सरकू शकला असता. आणि तो इंच पुढे सरकत त्या तळ्याच्या काठाशी पोचू शकला असता.
तो कदाचित म्हणू शकला असता की आता पुढच्या वर्षी माझ्या पुढे कोणीही जाऊ शकणार नाही. आणि जेव्हा तो देवदूत मला दिसेल तेव्हा मी माझ्या यशाच्या अगदी समोर असेल आणि लगेच त्या पाण्यात मी स्वतःला झोकून देईन अगदी छान. आता तुम्हाला असं वाटलं असेल की येशूला त्या माणसाबद्दल खूप वाईट वाटलं असेल. तो म्हणाला असेल तू गेली 38 वर्ष पडून आहेस, किती वाईट, त्या पुलापर्यंत तुला कोणीच नेलं नाही. बापरे, किती वाईट असतात रे माणसं. पण तुम्हाला माहिती येशू काय म्हणाला? चल उठ, चल उठ. विस्तारित बायबलमध्ये चल उठ नंतर एक मोठं उद्गार चिन्ह आहे. आणि इतकंच नाही, मला हा भाग खूप आवडतो. तो म्हणाला की उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. म्हणजे तू घातलायस तो गोंधळ निस्तर आधी. गेली 40 वर्ष या अरण्यात भटकत असताना जो गोंधळ घातलायस, चला आता. तुमचं माहित नाही पण मला आता 1 कप कॉफीची गरज आहे. हो, मी संदेश देत असते तेव्हा कधी कधी मला असं वाटतं मला 1 कप कॉफी हवी आत्ताच्या आत्ता. तुम्हाला हवी आहे? माझ्याकडे माझाच कप आहे. पण सध्या तरी आपल्या दोघींनाही कॉफी मिळणार नाहीये बरं का. तर आता मी तुम्हाला सांगतेय चुकीची मानसिकता क्रमांक 3. काल खरं तर मी बोलले होते या विषयावर आणि ती आहे कृपया माझ्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या करा, कारण कठीण गोष्टी मी नाही करू शकत. चांगली मानसिकता असेल तर काय म्हणू आपण? जे होईल ते होईल, माझं सामर्थ्य असलेल्या येशूद्वारे मला जे करायचं ते मी करेन. सामर्थ्यशाली विचार यावर मी पुस्तक लिहिलंय. 12 सामर्थ्यशाली विचारांपैकी पहिला सामर्थ्यशाली विचार, मी लोकांना यापैकी एक तरी विचार आत्मसात करा असं सांगते. 1 वर्ष हे पुस्तक अभ्यासून पहा आणि त्यापैकी एक विचार घ्या आणि महिनाभर त्यावर लक्ष केंद्रित करा आणि दर दिवशी 20 वेळा मोठ्याने म्हणा की माझं सामर्थ्य असलेल्या येशूद्वारे मला आयुष्यात जे करायला हवं ते मी करेन. मी घाबरलेले नाही, मी मागे हटणार नाही, मी भेकड नाही. येशूद्वारे मला जे करायचं ते मी करू शकते. आणि जर तुम्ही ते केलं तर पुढे जे येणार आहे त्यासाठी तुम्ही तयार राहता. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होईल जेव्हा तुम्हाला आयुष्यात समस्याच नसतील, तर मग सैतान तुम्हाला फसवतोय बरं का. कारण खऱ्या आयुष्यात असं होत नसतं. आपल्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा सगळं चांगलं असतं. पण एक सांगू, आपल्या आयुष्यात या जगात सुद्धा ऋतू असतात ना. कधी कधी हिवाळा येतो, नंतर वसंत ऋतू, तो आपल्याला आवडतो. मग उन्हाळा येतो जो रणरणटा असतो, मग पुन्हा हिवाळा येतो उबदार थंडीवाला. आयुष्यात अनेक वादळे येतात आणि त्याचं भाकीत नाही करतायत. आमीन. हे खूपच कठीण आहे, हे मी नाही करू शकत. मला अनुवादातील 8वा अध्याय खूप आवडतो, कारण मी सुद्धा तशीच जगत होते आणि मला कळत नव्हतं की माझ्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे. म्हणजे मला म्हणायचं की सगळं कठीण होऊन बसलं होतं की अरे देवा, आज मी इथे उभी आहे देवा. मला वाटतं बघा, आज इथे 6-7 हजार लोक असतील आणि हे खरंच खूप छान आहे. पण एक सांगू का, मी 4 ते 5 लोकांसमोर उभी राहून सुद्धा मी बोलले आणि त्या रात्री बर्फ पडत होतं आणि 9 लोक होते, 5 तर मीच पकडून आणलेले होते त्यातले. मी अनेक खानावळींमध्ये जाऊन शिकवण दिली आहे. आदल्या रात्री जाऊन मी फरशीवर पडलेलं अन्न स्वच्छ केलंय आणि मी अशा चर्चमध्ये जाऊन उपदेश दिलेत की जिथे तुम्ही 5-5 तास मोठ्याने बोलताय, घसा खरवडताय आणि लोकांच्या चेहऱ्यावरची एक रेषही हलत नाही तिथलं.
मला ते दिवस चांगलेच आठवत आहेत, जेव्हा डेव्ह आणि मी आमचं सामान कारच्या डिक्कीत टाकायचो आणि बाहेर पडायचो. हॉटेलमध्ये राहायलाही आमच्याकडे पैसे नसायचे आणि आम्ही फास्ट फूड सेंटरच्या पार्किंग लॉटमध्ये थांबायचो आणि मग डेव्ह थोडा वेळ झोप काढायचा, कारण घरी परतण्यासाठी त्याला गाडी चालवावी लागायची. ते दिवस खूप उत्तम होते आणि परमेश्वराने चमत्कार केले त्या दिवसामध्ये. आमच्यासोबत कोणी नव्हतं, फक्त देव होता आणि तो आमच्यासोबत कायमच होता. आम्ही देवाने माझं लक्ष अनुवाद 8 कडे वेधून घेतलं. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी, म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेली 40 वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले याचे स्मरण कर. वचन 7, कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशात घेऊन जात आहे. खोऱ्यांत व डोंगरांत उगम पावून पाण्याने भरलेले नाले, झरे व ओढे त्यात वाहत आहेत. मी तुला कठोर मार्गावरून चालायला लावलं, कारण मला तुझी परीक्षा घ्यायची होती, तुझा नम्रपणा पाहायचा होता, बघायचं होतं की तू माझ्या आज्ञा दरीमध्ये पाळतोस की नाही, कारण तू तिथे पाळल्या नाहीस तर पर्वताच्या शिखरावरही तू पाळू शकणार नाहीस. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणते ते? ओह, जर आयुष्य सोपं असतं तर. नाही, तुम्ही अरण्यात देवाची आज्ञा पाळायला शिकलं पाहिजे. जेव्हा कुणी पाहत नसेल तेव्हा जे योग्य आहे ते करणं तुम्ही शिकायला हवं. मग जेव्हा चांगली वेळ येईल तेव्हा तुमच्यावर त्या सगळ्या गोष्टींची, त्या आशीर्वादाची, त्या प्रसिद्धीची, अजून कोणत्याही गोष्टीची भुरळ पडणार नाही. एक सांगू, मी स्वतःवर मुळेच प्रभावित झालेले नाही आहो, इतकीशी सुद्धा नाही, कारण या सगळ्या गोष्टींचा मी अनेक वर्ष अनुभव घेतलाय आणि हे सगळं मिळवायला अनेक वर्ष लागतात, पण देव एका सेकंदात ते काढून घेऊ शकतो बरं का. म्हणून माझ्या मनात देवाविषयी आदरयुक्त भीती आहे. म्हणजे असं की देवाला वाटतं की जे मी करू नये ते मी उगाच मुद्दामून करायला जात नाही, आणि आपल्यामध्ये ही आदरयुक्त भीती आणि हा दरारा असायलाच हवा. बघा, तुम्हाला हेही कळत नाही की आता टाळ्या वाजवाव्या की नाही वाजवाव्या. मी असं म्हणत नाही चुकीच्या दृष्टिकोनातून देवाविषयी भीती बाळगा. मला म्हणायचंय आपल्याला देवाबद्दल परम आदर वाटायला हवा. आदरयुक्त भीती. देव हा देव आहे. मी त्याला टाळून मला वाटेल ते नाही करू शकणार. त्याला टाळल्यावर चांगलं आयुष्य कसं काय मिळेल मला सांगा तुम्ही. पहिले पेत्र अध्याय 4 वचन 12, त्या मनोवृत्तीचं काय करायचं? एक सांगू, जर हे कठीण आहे तर मी नाही करू शकत. नाही, मी जे करायला हवं ते मी सगळं करेन. मी मागे हटणार नाही, मी हार मानणार नाही. प्रियजन हो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. बघा, जोवर तुमची परीक्षा घेतली जाणार नाही तुम्हाला कळणार नाही तुम्हाला नेमकं किती आणि काय माहिती आहे. काही लोकांना वाटतं की ते विश्वासात परिपूर्ण आहेत, ते त्यांच्या चर्चमध्ये आणि मित्रपरिवारात विश्वासाचं एक उत्तम उदाहरण म्हणून वावरतायत. देवावर कसा विश्वास ठेवावा हे ते इतरांना सांगू शकतात. हे बघ, देवावर मनापासून विश्वास ठेव, तो नक्कीच तुला यातून बाहेर काढेल. त्याच्यावर विश्वास ठेव, काळजी करू नको. आपण समस्येत अडकत नाही ना, तोवर आपण हेच म्हणत असतो. आणि ही केवळ एका दिवसाची समस्या नसू शकते, ही 5 वर्षांची समस्या असू शकते. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणते ते? जेव्हा तुम्ही रोज सकाळी उठता तेव्हा तुम्ही म्हणायचे की देवा, माझ्या आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती असेल, मला अगदी अंतःकरणापासून तुझी सेवा करू शकेन असा आशीर्वाद दे देवा. जेव्हा आयुष्यात काही चांगलं घडत नसतं आणि तेव्हा तुम्ही चांगलं करता, तेव्हा तुम्ही यशाच्या त्या टप्प्यावर येऊन पोहोचता जो टप्पा तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. चला आता इथे कुणाकुणाला प्रगती करायची आहे? मार्क अध्याय 4 वचन 35 ते 39. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण
आपण पलीकडे जाऊया, तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या. बघा, आता येशू म्हणतोय की चला पलीकडच्या बाजूला जाऊया, तर नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागी करून म्हणाले की गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? काहीच? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा रहा, शांत हो. बघा, देव काय करेल याची काळजी करायची गरज नाहीये. आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तो असतो. चला आता. आणि जर तुम्ही मार्क अध्याय 5 वचन 1 पाहिलं तर ते समुद्राच्या पलीकडे गर्सेकरांच्या देशात आले. एक सांगू का, जेव्हा देव म्हणतो आपण इथून निघूया आणि तिथे पलीकडे जाऊया, तेव्हा प्रवासात कितीही वादळ आली तरी फरक पडत नाही. जर तुम्ही प्रयत्न करणं सोडलं नाही तर तुम्ही दुसऱ्या बाजूला पोहोचालच. बघा, सुरुवात करणं खूप सोपं असतं. प्रत्येक जण सुरुवात करायला उत्सुक असतो की हो, मी माझं आयुष्य सुरळीत करणार आहे. मित्रा, मी जॉयस मायरच्या कॉन्फरन्सला गेलो होतो, तिच्यामुळे माझ्यात ऊर्जा निर्माण झाली. मी सांगतो माझं आयुष्य बदलून जाणार आहे आता. आणि समजा तुम्ही शेवटापर्यंत पोहोचाल. समजूया तुम्ही 5 वर्षात परत आलात आणि म्हणालात, ऐ जॉयस, मी आता यशस्वी झाले आणि आता सगळं काही चांगलंय. पण एक सांगू, त्या 5 वर्षात तुम्हाला वादळाला सामोरं जायचंय. लोक तिथूनच मागे हटतात, कारण तुम्ही तिथे जाता आणि तिथे संगीत नसतं, तुमच्याकडे हे नसतं, ते नसतं, अजून काही. आता शेवटचा अध्याय बघूया, मत्तय अध्याय 20 वचन 20 ते 22. तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले आणि त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात या माझ्या 2 मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा. येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हा समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? तो म्हणतोय असं की ठीक आहे, तुम्हाला तो सन्मान हवा आहे ना, मग त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा सामना करावा लागेल. आमीन, आमीन, आमीन. हो, आत्ता मी इथे उभी आहे आणि जगातले सगळे लोक मला टीव्हीवरून बघू शकतात. ते किती छान आहे. पण एक सांगू, मी पूर्वी कुठे होते ते आठवा जरा. मला ती 40 वर्ष आठवतायत आणि म्हणून मी देवामुळे प्रभावित झालेले आहे. माझ्यामुळे नाही, कारण मला माहिती आहे की सुरुवातीपासून शेवटापर्यंत देव होता माझ्यासोबत, म्हणून मी केलं. जर तो माझ्यासोबत नसता तर मी करू शकले नसते हे सगळं. चला आता उभे राहा सगळेजण. ठीक आहे, चला सराव करूया. म्हणा, मी ते करू शकते जे मला करायचंय ख्रिस्ताच्या माध्यमातून, जो माझं सामर्थ्य आहे. मी नेहमीच असं म्हणते की जिथे मन जातं तिथे माणूस जातो. सुयोग्य विचार निवडून देववचनाप्रमाणे वागायला शिकलात ना, तर आपण विचारही केला नसेल इतक्या अद्भुत गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.